न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शेतकऱ्यांनी आणून पाडले ड्रोन सर्वेक्षण। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणाच्या वेळी शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये झाली खडाजंगी। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधून जाणारा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने आज नागेवाडी, चिखलहोळ, माहुली, नेवरी, आंबेगाव या गावातील ज्या शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाणार आहे तशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावात ठिय्या मांडून शक्तीपीठ महामार्गाला जबरदस्त विरोध दर्शविला। आज नागेवाडी, माहुली, भाग्यनगर येथे ड्रोन सर्वे करण्यासाठी खानापूर तालुक्याचे प्रांत अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार विटातील पोलीस अधिकारी फौज फाट्यासह सर्वेक्षणाच्या वेळी हजर होते। मात्र त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना जबरदस्त विरोध करत अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची निदर्शनास आले। तसेच शक्तीपीठात जबरदस्त विरोध करत शेतकऱ्यांनी सर्वे करण्यास अधिकाऱ्यांना मज्जाव केला। तसेच त्यांना जाब विचारला, लोकशाही फक्त कागदापुरतीच आहे का? तसेच काही शेतकऱ्यांचे यापूर्वीच साखर कारखान्यासाठी जमीन गेली आहे। अनेक शेतकऱ्यांची टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये जमीन गेलेली आहे। काही लोकांची राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेलेली आहे। त्यामुळे अगोदर शेतकरी हातबल झालेला आहे। अशातच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जबरदस्ती करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे हे अन्यायकारक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या शक्तीपीठाचा सर्वसामान्य शेतकऱ्यास कोणताही उपयोग नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। या ठिकाणी ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवण्यामध्ये शेतकरी सध्या तरी यशस्वी झालेले आहेत। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। नेवरी गावाच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्व शेतकरी आपण आता जमा झालो आहे। शासनाच्या वतीनं मोजणीचा सर्वेचा जो घाट गाठला आहे त्याच्या विरोधात सर्व शेतकरी एकजुटीनं नेवरी आणि नेवरी परिसरात जमा झालेले आहेत। तरी आमची शासनाला, प्रशासनाला विनंती आहे, सरकारनं मोजणी किंवा सर्वेच्या नावाखाली जी शेतकऱ्यांची पिळवणूक लावली आहे ती ताबडतोब थांबवावी। खानापूर तालुक्यामध्ये काही गाड्या बाकुचीवाडी, माहुलीमध्ये सर्वे करायला गेल्यात, तिथं सुद्धा शेतकऱ्याचा प्रचंड प्रमाणात विरोध आहे आणि शेतकऱ्याची सरकारकडे, प्रशासनाकडे, शासनाकडे मागणी आहे की त्यांनी हे जे घाट गाठला आहे शक्तीपीठचा हा ताबडतोब थांबवा, अन्यथा शेतकऱ्याच्या संघर्षाला, शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल। धन्यवाद। शक्तीपीठ महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द। जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायतीत अनेक सदस्य आहेत, सरपंच आहेत, यांना तुम्ही विचारलं का? मग लोकशाही फक्त नुसती कागदावरच आहे का? हा रस्ता कुणासाठी, कशासाठी? एका बाजूला समृद्धी महामार्ग ओस पडलाय आणि त्यामुळं आम्ही हा रस्ता जर आमच्या गोगावपासून पुढे जर गेला तर माणसं आम्हाला मासं जसं पकडतात जाळ्यात तशा पद्धतीने मेलेली माणसं गोळा करावी लागतील। इतका मोठा महापूर येईल, अशा अनेक प्रश्न आहेत। पर्यावरणामुळे एका बाजूला झाडाचा इतका ऱ्हास होणार आहे, ती झाडं तुटणार आहेत, ती झाडं तुम्ही कशी लावणार? त्याचबरोबर सागरेश्वरसारखं अभयारण्य तुटणार आहे। अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे कायद्यात कुठलंही नाही। 2013चा हायवे ऍक्ट काय सांगतो त्याचा अभ्यास पोलीस प्रशासनाने करावा। आम्हाला कोणत्याही पद्धतीची नोटीस नाही आणि आज तुम्ही आमच्या शेतामध्ये आलाच कसं? आमच्या शेतावरती, आमच्या सातबाऱ्यावरती आमचं नाव आहे, मग आमच्या जमिनी हक्क आमचा। अशा भूमिका आहेत। 11 एकर, 15 एकर, ज्यांच्या 20 गुंठ आहेत त्या सगळ्या गेल्यामुळं भूमीन शेतकरी होणार आहे, शेतकऱ्यांचा आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे। आपण एक संवेदनशील प्रांत अधिकारी विटा विभागाचे आहात, तहसीलदार साहेब तुम्ही आहात, पोलीस प्रशासनाचे PI साहेब आहेत, त्यामुळे लोकभवनाचा उद्रेक तुम्ही कळवावा, अन्यथा आंदोलन आतापर्यंत 1 महिना सातत्यानं साहेब करतोय। तुम्ही या ठिकाणी आता आलाय, तुमचं खरं तर सर्व संघर्ष समितीच्या वतीने आभार मानतो, परंतु या ठिकाणी हा जो काही घाट गाठलाय मोजणीचा तो या ठिकाणी थांबवावा, अन्यथा सांगली जिल्ह्याला क्रांतीचे नाना पाटलांची, भगतसिंगांची परंपरा आहे, आंदोलन अधिक तीव्र या ठिकाणी होईल। आज आम्ही फक्त तुम्हाला अगदी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, ती सुद्धा आमच्याच कुटुंबात आहेत, परंतु तुम्हालाही ना इलाज होतोय हे आम्हाला दिसतंय। परंतु आमचं आंदोलन कुणालाही शत्रुत्व घेण्यासाठी नाही, आमची कार्याही वाचवण्यासाठी आहे। त्यामुळे आम्हाला ज्या ज्या काही भूमिका घ्याव्या लागतील, प्रसंगी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब जर इथं पडला
तरी आम्ही आमच्या काळ्या आईसाठी त्या ठिकाणी मागं पडणार नाही. बरोबर का? त्यामुळे अशी भूमिका आहे. इथं शेतकरी कोणताही स्टेजवर बोलू शकत नसतो. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची भूमिका घेऊन इथली सगळी शेतकऱ्यांची पोरं शेतकरी पुत्र म्हणून पुढे आलेले आहेत. आंदोलन हे महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं आयडॉल ठरेल. पालकमंत्र्यांनी सांगितलं शक्तीपीठच्या बाबतीत समझोता करू, पण पालकमंत्री कुठल्याही शेतकऱ्याला भेटायला आले का? अजिबात आलेले नाहीत. हा कोणत्याही पक्षाविरुद्ध, कोणत्याही नेत्याविरुद्ध किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचा हक्कच नाही. परंतु जे काय तुमचं चाललंय सातत्यानं आम्ही 1 महिना झालं सांगतोय, पण आजच आम्ही त्या आंदोलनाला आलो का? 1 महिना विट्यात सभा घेतली, 1 महिन्यात नेवरी नागेवाडीपासून गोगावपर्यंत चालत गेलो, पायाला आमच्या फोड आलं, बायकाने आम्हाला ताटं घेऊन ओवळलं. मग शक्तीपीठ करावं म्हणून कुणी बायकाने ओवळलं का? ह्या सगळ्या भावना तुम्ही सांगा. अशा सगळ्या भावना आहेत. पालकमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावरती एक संवाद दौरा करावा, मग त्यांना ही सगळी भूमिका कळेल. अगोदर